राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। बैलगाडा शर्यतीतील वादातून थार वाहनाने दुचाकीला धडक देत दोघांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील सणसवाडीत घडली आहे। या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन गणपत हरगुडे यांच्या फिर्यादीवरून संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक दोघेही राहणार वडकी तालुका हवेली यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार 10 जुलै रोजी माळशिरस तालुक्यात झालेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला। त्यानंतर फोनवरून शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता। 12 जुलै रोजी सणसवाडी येथील डोंगरवस्ती चौकात चेतन हरगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अथर्व हरगुडे हे ऍक्टिव्हावरून घरी परतत असताना समोरून आलेल्या विना नोंदणी महिंद्रा थारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बैलगाडा शर्यतीतील वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।